नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहूया इस्रोला सतत येणारे प्रश्न व सतत विचारणारे जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, इस्रोचे पूर्ण नाव काय आहे? प्रश्न पहिला, इस्रोचे पूर्ण नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न दुसरा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक म्हणून कोणाला मानले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर विक्रम ए साराभाई हे भारतातील अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जातात. प्रश्न तिसरा, इस्रोची स्थापना केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. प्रश्न चौथा, अंतराळ विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि स्पेस कम्युनिटीची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आहे. तर 1972 रोजी DOS अंतर्गत आणण्यात आली. प्रश्न पाचवा, इस्रोचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, अंतराळात तंत्रज्ञान विकसित करणे आणि विविध राष्ट्रीय गरजांसाठी त्यांचा उपयोग करणे हे इस्रोचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न सहावा, ही उद्दिष्टे कशी पूर्ण होतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, इस्रोने संप्रेषण, दूरचित्रवाणी, प्रसार आणि हवामानाविषयी सेवांसाठी इन्स्टंट आणि संशोधनाची निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट प्रणाली स्थापन केली आहे. इस्रोने INSAT आणि RS उपग्रहांना आवश्यक कक्षेत ठेवण्याची PSLV आणि GSLV ही 2 उपग्रह प्रक्षेपण वाहने विकसित केली आहे. प्रश्न सातवा, उपग्रह कुठे बनवले जातात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, UR राव सॅटेलाइट सेंटर, बेंगळूर येथे उपग्रह तयार केले जातात. प्रश्न आठवा, रॉकेट लॉन्च वाहने कुठे बनली जातात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम येथे रॉकेट लॉन्च वाहने बनवली जातात. प्रश्न नववा, रॉकेट कोठून सोडले जातात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, इस्रोची लॉन्च सुविधा SDSC शेअर येथे आहे, जिथून लॉन्च व्हेईकल्स आणि साऊंडिंग रॉकेट्स लॉन्च केले जातात. तिरुवनंतपुरम येथे TERLS वरून दोन्ही रॉकेट देखील प्रक्षेपित केले जातात. प्रश्न 10वा, मी सॅटेलाइट डेटाची ऑर्डर कशी देऊ शकते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद येथून डेटा मिळवू शकता आणि माहितीसाठी www.nrsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या. प्रश्न 11वा, भारत अंतराळ कार्यक्रम कुठे सुरू झाला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, तिरुवनंतपुरम जवळील थुंबा येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन येथे भारतीय अंतराळ कार्यक्रम सुरू झाला. प्रश्न 12वा, रॉकेट लॉन्चिंग स्टेशनसाठी थुंबाची निवड का करण्यात आली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, पृथ्वीचे भूचक्रीय विषुववृत्त थुंबकावरून जाते. प्रश्न 13वा, दणदणीत रॉकेट म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, दणदणीत रॉकेट एक रॉकेट आहे जो वरच्या वातावरणाच्या भौतिक मापदंडाचे मूल्यांकन करण्यासाठी आहे. प्रश्न 14वा, भारतीय दणदणीत रॉकेटवरील RH अक्षर आणि अंक काय सूचित करतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो,
RH म्हणजे रोहिणी, ध्वनी देणारे रॉकेट आणि अंक हे रॉकेटचा व्यास मिमीमध्ये दर्शवतात. प्रश्न 15वा, भारतात पहिले रॉकेट कधी लॉन्च करण्यात आले? कोणते रॉकेट होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकेकडून मिळवलेले पहिले रॉकेट नायकी अपाचे 21 नोव्हेंबर 1963 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. प्रश्न 16वा, भारताने स्वतःचे रॉकेट विकसित करण्यास कधी सुरुवात केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, भारताने पहिले स्वदेशीय दणदणीत रॉकेट RH-75 20 नोव्हेंबर 1967 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. प्रश्न 17वा, VSS-चा विस्तार काय आहे आणि त्याची स्थापना कधी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, 30 डिसेंबर 1971 रोजी त्यांचे अकाली निधन झाले. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र चे 1972 मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नामकरण करण्यात आले. प्रश्न 18वा, इस्रोचे किती केंद्र आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, देशभरात 6 प्रमुख केंद्र आणि इतर अनेक युनिट्स, एजन्सी, सुविधा आणि प्रयोगशाळा आहेत. प्रश्न 19वा, ही केंद्रे कुठे आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम, UR राव उपग्रह केंद्र, बंगलोर, हरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र, तिरुवनंतपुरम, बंगलोर आणि महेंद्रगिरी येथे लिक्विड प्रोपल्स सिस्टम सेंटर, स्पेशल ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद. प्रश्न 20वा, या केंद्राचे प्रमुख कार्य काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, VSSC तिरुवनंतपुरम येथे लॉन्च वाहने तयार केली जातात. ISAC बेंगलोर येथे उपग्रहाची रचना आणि विकास करण्यात आला आहे. SDSC श्रीहरिकोटा येथून उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनाचे एकत्रीकरण आणि प्रक्षेपण केले जाते. कार्योजनिक स्टेटसह द्रोह टप्प्याचा विकास LPSC संप्रेषण आणि रिमोट सेन्सेस उपग्रहासाठी सेन्सर्स आणि SAC अहमदाबाद आणि रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट डेटा रिसेप्शन आणि प्रक्रिया आणि NRSC हैदराबादद्वारे प्रसारित करण्यासाठी अंतराळ तज्ञाचे ॲप्लिकेशन पैलूचा समावेश केला जातो. प्रश्न 21वा, भारतातील पहिले प्रक्षेपण वाहन कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल 3 हे भारतातील पहिले प्रक्षेपण वाहन आहे. प्रश्न 22वा, ते कधी सुरू करण्यात आले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, SLVचे पहिले यशस्वी प्रक्षेपण 18 जुलै 1980 रोजी SDSC शेरवरून झाले. प्रश्न 23वा, भारताने विकसित केलेले इतर प्रक्षेपण वाहने कोणती आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, SLV व्यतिरिक्त भारताने ॲग्मेटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल आणि जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल विकसित केले आहे. प्रश्न 24वा, उपग्रहाचे व्यापक वर्गीकरण कसे केले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, उपग्रहाचे ढोबळपणे 2 वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कम्युनिकेशन उपग्रह आणि रिमोट सेन्सिंग उपग्रह. प्रश्न 25वा, संप्रेषण उपग्रह म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, संप्रेषण उपग्रह सामान्यतः जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमधून दळणवळण, दूरदर्शन प्रसारण, हवामानशास्त्र, आपत्ती चेतावणी इत्यादी गरजा पूर्ण करतो. प्रश्न 26वा, रिमोट सेन्सिंग उपग्रह म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो,
रिमोट सेन्सिंग उपग्रह नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी आहे आणि ते सिंक्रोनस पोलर ऑर्बिट वरून कार्य करते. प्रश्न 27वा. NNRMS म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, NNRMS हे राष्ट्रीय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रणालीचे संक्षिप्त रूप आहे. NNRMS ही एकात्मिक संसाधन व्यवस्थापन प्रणाली आहे ज्याचा उद्देश पारंपरिक तंत्राच्या सहयोगाने रिमोट सेन्सिंग डेटा वापरून संसाधन उपलब्धतेची योग्य आणि पद्धतशीर यादी करून देशातील नैसर्गिक संसाधनाचा इष्टतम वापर करणे आहे. प्रश्न 28वा. पहिले भारतीय उपग्रह कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह आहे. प्रश्न 29वा. ते कोठून प्रक्षेपित केले गेले? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, हे 19 एप्रिल 1975 रोजी माजी सोव्हिएत युनियनमधून लॉन्च करण्यात आले होते. प्रश्न 30वा. भारताने भारतीय भूमीतून प्रक्षेपित केलेले सर्वात वजनदार उपग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, 2130 किलो वजनाचा आणि GSLV FO4 द्वारे 2 सप्टेंबर 2007 रोजी प्रक्षेपित केलेला INSAT 4CR हा भारतातून प्रक्षेपित केलेला सर्वात वजनदार उपग्रह आहे. प्रश्न 31वा. आतापर्यंत लॉन्च वाहनाचा किती प्रक्षेपण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, भारतातून आतापर्यंत मार्च 2013 पर्यंत 38 प्रक्षेपण वाहन मोहिमा पार पाडली. प्रश्न 32वा. भारताने किती उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, आतापर्यंत मार्च 2013 पर्यंत 68 + 35 परदेशी उपग्रह कक्षेत टाकण्यात आले आहेत. प्रश्न 33वा. भारतातील पहिले कार्यरत प्रक्षेपण वाहन कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, PSLV हे भारताचे पहिले कार्यरत प्रक्षेपण वाहन आहे. आतापर्यंत 3 विकासात्मक उड्डाणे आणि 19 परिचालन उड्डाणे, 21 सतत यशस्वी उड्डाणे. प्रश्न 34वा. चंद्रयान-1 म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयान-1 हे वैज्ञानिक संशोधन आहे. अंतराळाद्वारे चंद्रयान नावाचा अर्थ चंद्र यान वाहन. भारतीय भाषांमध्ये संस्कृत आणि हिंदी. चंद्रयान-1 हे पहिले भारतीय ग्रह विज्ञान आणि शोध मोहिनी आहे. प्रश्न 35वा. चंद्रयान-1 कधी आणि कोठून प्रक्षेपित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारतातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. प्रश्न 36वा. चंद्रयान-1 किती काळ कार्यरत होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयान-1 हे 28 ऑगस्ट 2009 पर्यंत 312 दिवस कार्यरत होते. प्रश्न 37वा. चंद्रयानाची वैशिष्ट्य वैज्ञानिक उद्दिष्ट काय आहेत? प्रश्न 37वा. चंद्रयानाची वैज्ञानिक उद्दिष्ट काय आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयान-1 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागाच्या उच्च रिझोल्यूशन रिमोट सेन्सिंग हे दृश्यमान इन्फ्रारेड जवळ कमी ऊर्जा क्ष-किरण आणि उच्च ऊर्जा क्ष-किरण क्षेत्राचे आहे. विशिष्ट वैज्ञानिक उद्दिष्टे आहेत. चंद्रयानाच्या जवळ आणि दूर दोन्ही बाजूंनी त्रिमितीय ॲटलस, उच्च अवकाशीय आणि उंची 5-10 मीटर तयार करणे. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह आणि टायटॅनियम सारख्या खनिज आणि रासायनिक घटकाच्या वितरणासाठी संपूर्ण चंद्राच्या पृष्ठभागाच्या रासायनिक आणि खनिज मॅपिंग करणे, तसेच रेडॉन सारख्या उच्च अनुक्रमांक घटकाचे वितरण करणे. उच्च अवकाशीय रिझोल्यूशनसह
युरेनियम आणि थोरियम एकाच वेळी फोटो भूगर्भीय आणि रासायनिक मॅपिंगद्वारे आम्ही भिन्न वैज्ञानिक एकक ओळखात सक्षम होऊ, जे चंद्राच्या उत्पत्ती आणि प्रारंभीय उत्कारित इतिहासाच्या ग्रहतिकाची चाचणी करतील आणि चंद्राच्या कवचीच्या स्वरूप निश्चित करण्यात मदत करतील. प्रश्न 38. चंद्रयान 1 वर कोणती वैशिष्ट्ये उपकरणे आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयान 1 अंतराळयानामध्ये 11 वैज्ञानिक उपकरणे आहेत. त्यापैकी 5 भारतीय आहेत आणि इतर 6 ESA, NSA आणि बंगळुरू अकॅडमी ऑफ सायन्सचे इस्रो अकॅडमी ऑफ ऑपरेटर द्वारे निवड केले आहे. ESA पैकी 2 साधनांमध्ये भारतीय सहकारी आहे. प्रश्न 39. चंद्रावरील तापमान किती आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्रयानाचे तापमान कमालीचे असते. सूर्यप्रकाश प्राप्त करणारे या चंद्राची बाजू सुमारे 130 अंश सेल्सिअसवर गरम होते आणि ते रात्री 180 अंश सेल्सिअसवर गोठवणारी थंड होते. प्रश्न 40. चंद्रावर जीवन आहे का? याचं उत्तर आहे मित्रांनो, आतापर्यंत कोणत्याही चांद मोहिमेला चंद्रावर जीवनाच्या अस्तित्वाची कोणतीही साक्ष आढळली नाही. प्रश्न 41. आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, चंद्र प्रदक्षिणा करत असताना तो नेहमी पृथ्वीच्या दिशेने एकच बाजू मांडतो. हे असे आहे कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचे परिभ्रमण मंद केले आहे, जेणेकरून हे पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेळेशी जुळते. त्यामुळे चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ त्याच्या फिरकीच्या अक्षाभोवती फिरायला लागतो. प्रश्न 42. चंद्रयान 1 मिशन पूर्ण करण्यासाठी एकूण बजेट किती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, प्रश्न 42. चंद्रयान 1 मिशन पूर्ण करण्यासाठी एकूण बजेट किती आहे?